नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझं नाव रुद्र आहे। मी एका कंपनीत काम करतो। माझं ऑफिसचा टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत असतं। मी अजून अविवाहित आहे आणि माझं वय 3 वर्ष आहे। मी 30 वर्ष आहे। मी एका तालुक्याच्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहतो। त्या दिवशी रविवार होता। दुपारचे 11:30 वाजले होते। हवामान छान होतं म्हणून मी थोडा फिरायला बाहेर पडलो। मुख्य रस्त्यावरून चालत असताना थोडे पुढे मला एका इमारतीच्या पायावर एक तरुणी बसलेली दिसली। तिच्या कुशीत एक लहान बाळ होतं, साधारण 8 ते 9 महिन्याचं असावं। ती तरुणी बाळाला छातीशी घट्ट धरून रडत होती। इतक्या सुंदर चेहऱ्यावर अश्रू पाहून मला खूप वाईट वाटलं। मी थोडा वेळ तिला दुरून पाहत राहिलो, पण शेवटी राहवलं नाही। मी तिच्या जवळ गेलो आणि विचारलं, काय झालं, का रडत आहात? पण ती काहीच बोलली नाही, फक्त बाळाला घट्ट धरून रडतच राहिली। मी तिच्या शेजारी उभा राहून बराच वेळ समजावत होतो। काही वेळाने तिचं रडणं थोडं थांबलं। तिने माझ्याकडे पाहिलं। तिच्या डोळ्यात खूप वेदना होत्या। मी परत अलगद विचारलं, काय झालं, का रडत आहात? तेव्हा ती थरथर त्या आवाजात म्हणाली, माझं नाव सायली। माझ्या नवऱ्याने घरातून हाकलून दिलं। त्याने घरात दुसरी बाई ठेवली आहे आणि जर मी परत गेले तर तो मला आणि माझ्या बाळाला मारून टाकेल अशी धमकी दिली। म्हणून मी घरातून बाहेर पडले, पण आता मला काही सुचत नाही। माझ्या आईवडिलांच्या काही वर्षापूर्वीच निधन झालं आहे, त्यामुळे मला मागे पुढे पाहणारं कोणीच नाही। मी अगदी एकटी पडली आहे। काही काम मिळालं तर सांगा, मी करू शकेन। हे ऐकून मला खूप वाईट वाटलं। तिच्या डोळ्यातील वेदना माझ्या मनाला खोलवर बेडल्या। मी सुद्धा या तालुक्याच्या ठिकाणी नवीनच होतो। 8-9 महिन्यांपूर्वीच मला इथे जॉब मिळाला होता। माझ्या घरची परिस्थिती चांगली होती। मी 2 BHK फ्लॅटमध्ये एकटाच राहत होतो। माझ्या फ्लॅटमध्ये काही खोल्या रिकाम्याच होत्या। मला ते सायलीपेक्षा तिच्या बाळाची जास्त काळजी वाटली। एवढं लहान बाळ घेऊन ती तरुणी कुठे जाणार? वर लोक त्यांच्यावर वाईट नजरेने पाहतील हे विचार करून माझ्या मनात तिच्याबद्दल सहवेदना जागी झाली। मी सुद्धा एकटाच राहत असल्यामुळे घरचं काम सगळं, अस्वच्छता, जेवण या सर्व गोष्टी मलाच कराव्या लागत होत्या। तेव्हा मीच विचार केला की जर हिला घरी कामाला ठेवलं, तिला थोडाफार पगार दिला तर ती स्वयंपाक, साफसफाई, भांडी घासणे वगैरे करेल आणि माझी जेवणाची सुद्धा सोय होईल। मी तिला विचारलं, सायली, माझ्या घरी एक काम आहे, साफसफाई आणि स्वयंपाक, भांडी घासावी लागतील, बाकी सर्व मी बघतो, बघ तुला जमेल का? तेव्हा ती म्हणाली, मी काम करेन, पण माझ्या राहण्याची काय सोय होईल? मी तिला सांगितलं, मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो तिथेच तुला राहावं लागेल। मी सुद्धा तिथेच नवीन आहे, मला कोणी ओळखीचे नाही। काही वेळ विचार करून कदाचित तिला माझा विचार पटला असावा आणि ती तयार झाली। तिच्याजवळ एक पिशवी होती, ती हातात घेतली आणि आम्ही दोघं घरी निघालो। ती माझ्या मागून येत होती। काही वेळात आम्ही माझ्या फ्लॅटवर पोचलो। ती माझे खूप आभार मानत होती। माझ्याकडे फक्त गॅस होता, स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणणं गरजेचं होतं। मी सायलीला म्हणालो, तू थांब, मी बाजारातून जेवणासाठी लागणारे साहित्य घेऊन येतो। सायलीने आतून दरवाजा बंद केला। मी मार्केटमध्ये गेलो, सर्व लागणारे सामान खरेदी केलं आणि तिच्या व बाळाच्या वापरासाठी एक साडी आणि काही कपडे घेतले। घरी आलो, सामान किचनमध्ये ठेवलं आणि तिच्यासाठी आणि बाळासाठी आणलेले कपडे एका वेगळ्या पिशवीत ठेवले होते। ती पिशवी मी तिला दिली। तिने ती उघडून पाहिली आणि आतले कपडे पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तिने ते डोळे पुसले आणि माझ्याकडे पाहून हळूच एक स्मित केलं। हे पाहून माझ्या मनात खूप समाधान वाटलं की मी एका संकटग्रस्त महिलेला आणि तिच्या बाळाला थोडं का होईना पण आधार दिला। मी म्हणालो, सायली, रडू नकोस। काही वेळाने ती शांत झाली। आता दुपार झाली होती, मलाही व तिलाही भूक लागली होती। सायली किचनमध्ये गेली आणि जेवण बनवू लागली। काही वेळातच तिने छानसा स्वयंपाक केला आणि आम्ही दोघंही जेवण करायला बसलो। तिने खूप छान जेवण बनवलं होतं। जेवताना सायली माझ्याबद्दल विचार करू लागली। मी तिला सांगितलं की मी 8 महिन्यांपूर्वीच इथे नोकरीस लागलो आहे। माझं गावाकडे घर आहे। माझे आई बाबा गावी शेती करतात। तेव्हा तिने विचारलं, तुमचं लग्न झालं आहे का? मी हसलो आणि म्हणालो, अजून नाही झालं, मुली पाहणं सुरू आहे। जेवण झाल्यावर मी सायलीला आणि तिच्या बाळाला विश्रांती घ्यायला सांगितलं आणि एक स्वतंत्र खोली त्यांच्यासाठी दिली। हळूहळू रात्र पुन्हा झाली। संध्याकाळी सायलीने आमच्यासाठी जेवण बनवलं आणि आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं। जेवणानंतर सायली आणि तिच्या बाळ झोपायला गेले आणि मलाही त्या रात्री एका स्त्रीला आधार दिल्याचा खूप आनंद वाटत होता। सायली तिच्या लेकराला मांडीवर झोपी घालत होती। बाळ तिच्या कुशीत होतं, पण अचानक तिच्या मांडीवर त्याने सुसू केली। तिची साडी ओली झाली। तिने अलगद बाळाला बाजूला झोपवलं। बाळ काही वेळातच गाढ झोपलं, पण सायली मात्र अस्वस्थ झाली। तिला झोप येत नव्हती। कपडे बदलायचे होते, पण तिच्याकडे बदलायला दुसरे कपडेच नव्हते। म्हणून मी तिच्या खोलीपाशी आली, दार हलकं ठोठावलं आणि हळू आवाजात म्हणालो, रुद्रा, मला जरा कपडे द्या ना, माझी साडी ओली झाली आहे। मी थोडासा दचकून उठलो। तिच्या डोळ्यातील लाजरी विनंती मला जाणवली। मी म्हणालो, सायली, साडी तर नाही माझ्याकडे, पण हा शर्ट आणि लुंगी आहे, तुला चालेल का? ती थोडा वेळ गप्प राहिली, मग अलगद म्हणाली, हो, काही हरकत नाही, द्या। मी तिला शर्ट लुंगी दिली। ती ते घेऊन तिच्या खोलीत गेली। मी पुन्हा झोपायचा प्रयत्न केला, पण मन काही शांत होत नव्हतं। तिचं असं अचानक दार ठोठावणं, तिचा गोड आवाज सगळं माझ्या मनात फिरत राहिलं। थोड्याच वेळात मला तहान लागली, म्हणून मी पाणी प्यायला किचनमध्ये निघालो। जाताना माझी नजर नकळत तिच्या खोलीच्या खिडकीतून गेली आणि माझं पाऊल तिथेच थांबलं। खिडकीच्या पातळ पडद्यामधून
मला दिसली सायली कपडे बदलत होती. तिची ओली साडी तिने अलगद बाजूला टाकली होती. माझा शर्ट तिच्या नाजूक देहावर सरकत होता. लुंगी ती कमरेला गुंडाळत होती. तिच्या हालचाली मंद पण विलक्षण मोहक होत्या. खोलीतील मंद प्रकाश तिच्या गालावर, केसावर आणि गळ्याभोवती पडत होता. ती खरंच अप्सरेसारखी दिसत होती. माझा श्वास जोराने चालू लागला. मी जणू बाण अर्पून तिच्याकडे पाहत होतो. इतकी सुंदर, इतकी मादक स्त्री मी कधीच पाहिली नव्हती. तिच्या डोळ्यात अजूनही थोडं दुःख होतं, पण त्या दुःखावर तिच्या सौंदर्याने एक विलक्षण जादू केली होती. मी स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला, पण डोळे दूर होत नव्हते. माझ्या मनात वेगवेगळे विचार उमटत होते. एवढ्या जवळ ती आहे, माझ्या घरात आहे आणि आता माझ्या कपड्यांमध्ये उभी आहे. ही कल्पना मला वेळ लावत होती. सायलीने केस सावरत शर्टाचा घेर नीट केला. तिच्या बोटांनी गळ्याजवळचे बटन लावताना तिच्या नाजूक त्वचेवर पडणारा मंद उजेड मला भुरळ घालत होता. मी नकळत खिडकीपाशी अधिक झालो, जणू तिच्या त्या जगात ओढला गेलो होतो. ते क्षण माझ्यासाठी रोमांचक होते. मी आयुष्यात पहिल्यांदाच एका स्त्रीकडे इतक्या जवळून, इतक्या उत्कटतेने पाहत होतो. मी माझ्या जागेवर थिजल्यासारखा उभा होतो. माझं मन सांगत होतं की मी मागे वळावं, तिच्या खाजगी क्षणात डोकावू नये, पण दुसरीकडे माझं हृदय तिच्या सौंदर्याच्या जादूमध्ये अडकून पडलं होतं. ती जणू एखाद्या अप्सरा होती, जी अचानक माझ्या आयुष्यात आली होती. ती आरशासमोर उभी राहिली आणि केस सावरू लागली. तिचे लांब सडक केस खांद्यावरून घसरत होते. ती केस विंचरता थांबली आणि थोडा वेळ माझ्या स्वतःकडे पाहत राहिली. तिच्या ओठावर हलकंसं हसू उमटलं. ते पाहून माझं मन अजूनही वितळलं. मला वाटलं, या मुलीच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा हसू किती सुंदर दिसतं. माझ्या छातीत एक विचित्र धडधड सुरू झाली होती. किचनमध्ये पाणी प्यायला आलो होतो, पण ताण विसरलोच. मी नकळत खिडकीच्या जवळ झुकलो. तिच्या डोळ्यातून उमटणारा कोमल भाव, तिच्या हालचाल, तिचं नाजूक शरीर, सगळं मला भुरळ घालत होतं. सायलीने शर्टाचे बटन नीट लावले आणि ओठावर बोट ठेवून हलकंसं शू असा आवाज केला. कदाचित बाळ हलकं हल्लं असावं म्हणून ते पाहून मला वाटलं की स्त्री केवळ सुंदरच नाही, तर आईपणानं नटलेली आहे. आणि तिचं ते खरं सौंदर्य मी तिच्याकडे पाहत असतानाच नकळत जमिनीवरचे एक भांडं पायाला लागून आवाज झाला. माझं हृदय दचकन. मला वाटलं की आता ती मला नक्की पाहिल. खरंच सायलीने आरशातून बाहेर पाहिलं आणि तिची नजर खिडकीकडे गेली. माझं हृदय जोराने धडधडू लागलं. मी पटकन बाजूला झालो. जणू काही झालंच नाही असं भासून मी परत किचनमध्ये गेलो, पण मन मात्र अजूनही तिच्या आठवणींमध्येच गुंतलं होतं. त्या रात्री मी बेडवर झोपलो, पण झोप काही केल्या लागत नव्हती. प्रत्येक वेळी डोळे मिटले की मला तिच्या चेहरा, तिचा स्मित, तिच्या कपड्यांमधून झळकणारा सौंदर्य आठवत होतं. माझ्या मनात एक प्रश्न सतत घुमत होता. ही मुलगी माझ्या आयुष्यात आली, ती फक्त योगायोग नाही आहे की नियतीने मला तिच्याशी जोडून ठेवलंय? आणि दुसरीकडे अपराधीपणाही जाणवत होता. तिच्या असुरक्षित अवस्थेत मी तिच्याकडे अशा नजरेने पाहिलं होतं का? पण मग माझं मन उत्तर द्यायचं, रुद्रा, तुझ्या नजरेत वासना नाही तर एक ओढ आहे, एक आकर्षण आहे. तिच्या सौंदर्याबरोबर तिच्या दुःखानेही तुला जखडलंय. मी पलंगावर इकडे तिकडे वळत होतो आणि खिडकीतून येणारा मंद चंद्रप्रकाश तिच्या खोलीच्या दिशेने पसरलेला दिसत होता. मला जाणवत होतं की त्या प्रकाशात कुठेतरी सायली झोपायचा प्रयत्न करत असेल, पण तिच्या मनातही कदाचित अस्वस्थता असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 7 वाजता उठलो तेव्हा सायली माझ्यासाठी चहा घेऊन आली. तिने मला चहा दिला आणि एक हलकंसं स्मित करत किचनमध्ये गेली आणि स्वयंपाक करू लागली. मी तिच्या बाळाशी खेळत बसलो होतो. काही वेळाने सायलीचा स्वयंपाक झाला. ते पाहत होतो. बाळाशी मी खेळत असल्याचे पाहून ती खूप आनंद झाली. ती आत आली आणि म्हणाली, तुम्ही आंघोळ करून घ्या, नाश्ता तयार आहे. मी आंघोळ करून आलो. कपडे बदलून डायनिंग टेबलवर बसलो. तिने माझ्यासाठी नाश्ता वाढला. मी तिला म्हणालो, तू सुद्धा बस, आपण दोघंच एकत्र नाश्ता करूया. आम्ही दोघांनी एकत्र नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर मी ऑफिसमध्ये तयार झालो. तेवढ्यात सायली माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली आणि तो माझ्या हातात दिला. मी तिच्याकडे कौतुकाने पाहिलं. सायली आता मला माझ्या घरातील सदस्य वाटत होती. मी तिला सांगितलं, बाळाकडे लक्ष ठेव, मी ऑफिसला जातो. मी कामावर गेलो, पण कामात मन लागत नव्हतं. सतत सायलीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. मी फक्त तिला थोडासा आधार दिला होता, पण आता ती माझ्या आयुष्याचा एक भाग बनू लागली. ती स्वयंपाक करत होती, चहा बनवत होती, घराची स्वच्छता करत होती. असाच एक आठवडा गेला. त्या आठवड्यात सायली तिच्या बाळाला आणि माझं खूप छान जमू लागलं होतं. त्या लहान बाळामुळे तर माझं मन पूर्णपणे हरकून गेलं होतं. एका दिवशी मी कामावर गेलो असताना अचानक माझे आई बाबा घरी आले. मी घरी नव्हतो. सायलीने दरवाजा उघडला. आई बाबा सायलीला पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. घरात लहान बाळही पाहून ते अधिकच गोंधळले. त्यांना वाटलं की मी लग्न केलंय आणि आम्ही काही सांगितलं नाही. त्यांनी मला फोन करून लवकरात लवकर घरी यायला सांगितलं. मी ऑफिसमधून निघालो आणि घरी गेलो. आईबाबांनी मला एका खोलीत घेऊन विचारलं, ही मुलगी कोण आहे, आपल्या घरात काय करते आहे? तेव्हा मी त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. हे सर्व ऐकून आईबाबांना थोडं हलकं वाटलं. त्यांना सायलीबद्दल खूप दया आली. माझ्या वकिलांनी माझी वाट थोपटली आणि कौतुक केलं.
माझ्या आईलाही हे सर्व ऐकून खूप छान वाटलं. ते 5-6 दिवस आमच्याकडे थांबले. सायलीनं त्यांची मनापासून सेवा केली. त्या लहान मुलीने सुद्धा त्यांना खूप आनंद दिला. आईबाबांना तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडलं. त्या मुलीच्या निरागसतेने त्यांना भारावून टाकलं. 5-6 दिवसानंतर आईबाबांनी निरोप घेतला. सायलीला काळजी घ्यायला सांगितली आणि तिला घरच्या सदस्यासारखं वागवलं. सायलीने सुद्धा त्यांच्या काळजीत काहीही उणीव ठेवली नाही. यामुळे सायलीबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना निर्माण होऊ लागली. असेच 2-4 दिवस गेले. सायली आता माझ्या आयुष्याचा एक भागच झाली होती. तिच्या बाळही मला आपलं वाटू लागलं होतं. ऑफिसमधून घरी परतल्यावर तिचं असतं वागणं, स्वागत, तिने बनवलेलं गरमागरम जेवण आणि घरात पसरलेला तिचा गंध माझं एकटेपण हळूहळू नाहीसं होत होतं. मी नकळत तिला अधिकच आवडू लागलो होतो. सकाळी साधारण 7 वाजले असतील. मी अजून झोपेतून व्यवस्थित उठलो नव्हतो. इतक्यात लहान बाळ रडायला लागलं. त्याच्या गोड बन बेचैन आवाज मला खोलीतून झोपेतून जागा करून गेला. मी पटकन उठलो आणि सरळ त्या खोलीत गेलो. बाळ पलंगावर पडलेलं होतं. हातपाय झटकत होतं. मी त्याला अलगद उचलला आणि खेळवू लागलो. त्याच्या लहानग्या हातांनी माझा चेहरा पकडला आणि ते बघून मला हसू आलं. त्या क्षणी मला वाटलं की गोड निष्पाप आहे हे लेकरू. तेवढ्यात अचानक पायांचा हलका आवाज आला. मी वळून पाहिलं आणि क्षणभर माझं हृदय जोराने धडधडलं. सायली समोर उभी होती. तिने नुकतीच आंघोळ केली होती. अंगावर फक्त एक पांढरा शुभ्र टॉवेल गुंडाळलेला होता. ओले केस खांद्यावरून उघळत होते. कपाळावरून थेंब गळून गालावरून मानेला सरकत होते. तिच्या अंगातून येणारा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. मी हातात बाळ धरलेला असतानाच स्तब्ध झालो. आमची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात लाजेची चमक होती, पण त्याचवेळी एक न बोललेली कोमलता होती. ती लगेच पाठमोरी झाली. टॉवेल अजून घट्ट पकडून केस पिळू लागली आणि माझा श्वास जणू अडकून बसला. मी स्वतःकडे भानावर आणण्याचा प्रयत्न करत होतो, पण नजरेसमोर सतत तिच्या भिजलेल्या चेहरा, पाण्याने चमकणारे खांदे आणि तिच्या शरीरावर घट्ट धरलेला टॉवेल दिसत होता. सायलीच्या त्या लाजऱ्या हालचालींनी मला आणखीनच भुरळ घातली. ती पाठमोरी झाली तरी तिच्या पाठीवरून खाली ओघळणारे थेंब माझ्या नजरेस पडत होते. खोलीतील वातावरण अचानक वेगळं झालं होतं. मंद उजळ, बाळाचा निरागस गोंगाट आणि आमच्यातली शब्द आकर्षण. मला कळेना की काय करावं. मन म्हणत होतं तिथेच थांबावं, तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहावं, पण दुसरीकडे एक लाज, एक अपराधीपणा मला अस्वस्थ करत होता. शेवटी मी घाईघाईने बाळाला पलंगावर ठेवलं. तडक रूम बाहेरमध्ये पडलो आणि माझ्या खोलीत येऊन बसलो. पण जरी मी बाहेर आलो तरी माझ्या मनातले विचार थांबत नव्हते. माझ्या डोळ्यासमोर सतत सायलीचा चेहरा फिरत होता. तिचे ओले केस, तिची लाजरी नजर, तिच्या टॉवेलमधलं स्वरूप, हे सगळं जणू माझ्या हृदयात कोरलं गेलं होतं. मी पलंगावर बसलो होतो आणि स्वतःलाच विचारत होतो, रुद्रा, काय झालं होतंय तुला? हे फक्त तुझ्या घरात आसरा शोधायला आलेली मुलगी आहे, पण तू का सतत तिच्या गुंतून जात आहेस? माझं मन मात्र वेगळंच उत्तर देत होतं, कारण ती फक्त एक मुलगी नाही, ती एक सुंदर स्त्री आहे जी तुझ्या आयुष्यात रंग भरते. तिचं दुःख तुला भिडतंय, तिचं सौंदर्य तुला आकृष्ट करतंय आणि तिचं अस्तित्व आज तुला अपूर्ण वाटू देत नाही. त्या क्षणी मला जाणवलं की मी तिच्यापासून दूर राहू शकत नाही. किती नाकारलं तरी सायली माझ्या हृदयात घर करून बसली आहे. सायली टॉवेलमध्ये पाठमोरी उभी होती. माझ्याकडे वळून पाहायला तिला धाडस होत नव्हतं. तिला जाणवत होतं की माझ्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे आणि आदर आणि आकर्षणाचे मिश्रण. मी खोलीतून बाहेर पडून माझ्या रूममध्ये आलो तरी मन मात्र तिच्याच भोवती फिरत होतं. मी खिडकीजवळ बसून बराच वेळ विचार करत होतो. समोर सूर्योदयाची कोळी किरण येत होती, पण माझ्या डोळ्यासमोर मात्र सायलीचं भिजलेलं रूप. काही वेळाने सायलीने छान साडी नेसून थोडा मेकअप करून बाहेर आली. मी तिला पाहत होतो, पण ती माझ्याकडे पाहत नव्हती. ती किचनमध्ये गेली. काही वेळाने चहा आणि नाश्त्यासाठी पोहे घेऊन आली. तिने माझ्यासमोर चहा आणि नाश्ता ठेवला आणि काही न बोलता निघून गेली. सायली माझ्याशी अजूनही काही बोलली नाही. मला खूप वाईट वाटलं, पण या घटनेत माझी आणि सायलीची कोणाचीही चूक नव्हती, कारण बाळ रडत होतं म्हणून मी तिच्या खोलीत गेलो होतो. थोड्या वेळाने तिने स्वयंपाक केला आणि जेवणाचा डबा माझ्या हातात दिला आणि मी ऑफिसला निघून गेलो. आज ऑफिसच्या कामात माझं मन लागत नव्हतं. संध्याकाळी मी लवकर घरी आलो. घराची बेल वाजवली. सायलीनं दरवाजा उघडला. मी सायलीकडे पाहत होतो. ती खूप सुंदर दिसत होती, पण ती माझ्या डोळ्यात पाहत नव्हती. ती खाली पाहत होती. मी घरात गेलो. सायलीने दरवाजा लावून घेतला आणि माझ्याकडे पाहू लागली. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांशी भिडल्या, पण सायलीने लगेच नजर चोरली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. काही वेळाने सायलीने जेवण बनवलं आणि आम्ही दोघांनी जेवण केलं. आता रात्र वाढत चालली होती. ती माझ्या रूममध्ये बसलो होतो. झोपण्याआधी मी सायलीला आवाज दिला आणि सायलीचं बाळ झोपलेलं होतं आणि सायली माझ्या रूममध्ये आली. दिव्याचा मंद प्रकाश खोलीत पसरलेला होता. बाहेर रात्रीची शांतता होती. झोपण्याआधी मी हलक्या आवाजात सायलीला हाक मारली. काही क्षणांनी ती हळूच आली. तिच्या चेहऱ्यावर थोडी लाज, थोडा संकोच होता. बाळ शेजारीच खोलीत झोपलेलं होतं आणि मी तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणालो, सायली, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. ती माझ्यासमोर उभी होती. तिचे डोळे खाली झुकलेले, हात साडीच्या पल्लूशी खेळत होते. खोलीत शांतता होती. मी हळूहळू गुलाबाचं फूल तिच्यासमोर धरलं आणि म्हणालो, सायली, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. जर तुला मी आवडत नसेल तर तसं स्पष्ट सांग.
पण असं नजर चोरू नकोस. तुझ्या मनातलं खरं काय आहे ते मला सांग. सायलीने हळूच डोळे वर केले. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. ते अश्रू दुःखाचे की आनंदाचे हे मला कळतच नव्हतं. तिच्या थरथरणारा श्वास आणि हलकीची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. मी उठून तिच्याजवळ गेलो आणि तिच्या डोळ्यात नजर रोखून पाहिलं. काही क्षणांनी तिने माझा हात हातातून गुलाबाचं फूल घेतलं आणि माझ्या छातीवर डोकं टेकवलं. त्या मिठीतच तिचा होकार मला जाणवला. ती हलकंच रडू लागली. रुद्रा, ती म्हणाली, मलाही तू खूप आवडतो. माझंही तुझ्यावर प्रेम आहे आणि तुम्ही माझी आणि माझ्या बाळाची खूप काळजी घेतलीस. एका घरच्यासारखं वागवलं. इतक्या दिवसांनी मला खरंच सुरक्षित वाटतंय. तिच्या या शब्दांनी माझं हृदय भरून आलं. मी तिच्या केसावरून हळूवार हात फिरवला. ती थोडीशी मागे सरकली आणि माझ्याकडे बघू लागली. तिच्या डोळ्यात आता एक नवा प्रकाश होता, विश्वासाचा आणि प्रेमाचा. मी हळूच तिच्या गुलाबी गालावर चुंबन दिलं. ती लाजली पण नजरा न चुकवता माझ्याकडे पाहत राहिली. काही क्षणांनी तिने स्वतःहून माझ्या ओठावर एक मृदू किस दिले आणि त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं. वेळ, श्वास, विचार, फक्त आमचं प्रेम. मी तिच्या माझ्या हातात घेतले. ती अजून जवळ आली. तिचं डोकं पुन्हा माझ्या खांद्यावर टेकलं. आमचे श्वासोश्वास एकत्र मिसळत होतं. त्या मिठीतून नकळत आमची जवळीक वाढत गेली. माझ्या हातांनी तिच्या पाठीवर हलक्या थरथरणाऱ्या स्पर्शाने तिचं मन अजून वितळलं. सायली हळू आवाजात म्हणाली, रुद्रा, इतकं प्रेम मला कधीच मिळालं नव्हतं. आज मला खरंच वाटतंय की मी पुन्हा जिवंत झाले. मी तिचा चेहरा माझ्या हातात धरून तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं. तिच्या ओठावर पुन्हा हळूवार चुंबन दिलं. ती पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळून गेली. त्या क्षणी आम्हा दोघांना फक्त एकमेकांचे अस्तित्व जाणवत होतं. आनंद, सुरक्षितता आणि प्रेमानं भरलेला रात्र गडद होत गेली, पण आमचं मन एकमेकांमध्ये हरवत होतं. मी शब्द कमी पडले, पण हृदयातून उठणाऱ्या भावना पुरेशा होत्या. आम्ही दोघं त्या एकमेकांचे झालो होतो. मनानं, भावनानं आणि प्रेमानं. मी सायलीला आणि तिच्या मुलीला घेऊन गावी गेलो. आईबाबांशी सायलीच्या आणि माझ्या लग्नाबद्दल बोललो. आईबाबांनी लग्नाला होकार दिला आणि काही दिवसातच आमचं लग्न खूप चांगल्या थाटामाटात पार पडलं. आम्ही दोघंही खूप आनंदाने संसार करत आहोत. मी सायलीच्या मुलीला आपली मुलगी मानली. हळूहळू सायलीची आणि माझी मुलगी मोठी होत आहे. आम्ही दोघंही खूप आनंदात संसार करत आहोत. सायली मला खूप जीव लावते आणि मीही सायलीला खूप जीव लावतो. हळूहळू आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत आहोत. मी सायलीशी लग्न करून बरोबर केलं. मी चूक तुम्हाला काय वाटतं? लग्नाला जवळजवळ 2 वर्ष झाली होती. आमचा संसार अगदी सुखात सुरू होता. सायली माझ्या आयुष्यात आली आणि माझं एकटेपण कायमचं संपलं. तिची मुलगी आता मला बाबा म्हणू लागली होती आणि त्या एका शब्दात माझं संपूर्ण जग सामावलं होतं. सकाळी मी ऑफिसला निघताना सायली माझ्या डब्याची काळजी घ्यायची आणि संध्याकाळी मी घरी आलो की दार उघडून तिचं हसतमुख स्वागत मला मिळायचं. कधीकधी रात्री मुलगी आमच्यामध्ये झोपलेली असायची आणि आम्ही दोघं तिच्याकडे पाहत मंद प्रकाश आवाजात गप्पा मारत बसायचो. मला वाटायचं माझ्या आयुष्यात यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही, पण मला माहीत नव्हतं की सायलीच्या भूतकाळाचं एक दार अजूनही बंद होतं आणि त्या दारामागे असं काही दडलं होतं ज्यामुळे आमच्या सुखी संसाराची पायाभरणी साधरू शकणार होती. एके दिवशी ऑफिसमधून घरी आलो तर सायली नेहमीप्रमाणे दारात उभी नव्हती. घरात शांतता होती. मी तिचा आवाज दिला, सायली, पण उत्तर आलं नाही. मी आत गेलो तर ती हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती. तिच्या हातात एक जुनं पाकिट होतं आणि तिच्या चेहऱ्यावर मी कधीही न पाहिलेला तणाव होता. मी तिच्याजवळ जाऊन विचारलं, काय झालं? कुणाचा फोन आला का? तिने घाईघाईने ते पाकिट मागे लपवलं आणि म्हणाली, काही नाही रुद्रा. पण तिच्या डोळ्यांनी तिचं खोटं उघड केलं होतं. मी तिच्या शेजारी बसलो आणि तिचा हात घेतला. सायली, तू माझ्यापासून काही लपवत असशील तर मला वाईट वाटेल. काही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे. माझं बोलणं ऐकून तिचे डोळे पाणावले. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, रुद्रा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, पण मला भीती वाटत होती. माझी छाती धडधड वाढली. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, कसली भीती? तिने ते पाकिट माझ्या हातात दिलं. हे मला आज सापडलं. मी पाकिट उघडलं. आत एक जुना फोटो होता. फोटो पाहताच माझ्या हातातून जवळजवळ खाली पडला. त्या फोटोमध्ये सायली होती, पण तिच्यासोबत उभा असलेला माणूस पाहून माझ्या अंगावर काटा आला. तो चेहरा मी सायलीच्या कथेत ऐकला होता. तिचा पहिला नवरा. पण फोटोच्या मागे लिहिलेलं एक वाक्य माझं काळीच हादरवणारं होतं. सायली, तू जिथे असशील तिथे मी तुला शोधून काढेन. मी सायलीकडे पाहिलं. ती रडत होती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, तो इथे आला होता का? तिने मान हलवली. मला माहीत नाही, पण मला वाटतं तो आपल्याला शोधत आहे. माझ्या मनात रागाची एक लाट उठली, पण तिच्या भीतीपेक्षा माझ्यासाठी तिची सुरक्षितता महत्त्वाची होती. मी तिला जवळ घेतला आणि म्हणालो, आता तू एकटी नाहीस. तुझ्या भूतकाळातला कोणताही माणूस तुझ्या वर्तमानाला हात लावू शकणार नाही. सायली माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत असताना मला जाणवलं की तिचं शरीर थरथरत होतं. मी तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. ती माझ्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याचबरोबर माझ्यावरचा पूर्ण विश्वासही होता. ती हळू आवाजात म्हणाली, रुद्रा, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात म्हणून मला जगण्याची इच्छा परत मिळाली. पण जर माझ्या भूतकाळामुळे तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. मी तिच्या हातावर माझ्या हात दोन्ही ठेवले आणि म्हणालो, माझ्यासाठी तू भूतकाळ नाही सायली.
तू माझं वर्तमान आहेस आणि माझं भविष्य आहेस. ती अलकसं असली. त्या रात्री आम्ही बराच वेळ एकमेकांशी बोलत राहिलो. तिच्या डोळ्यात पुन्हा विश्वासाचा प्रकाश आला होता. पण मध्यरात्र उलटून गेल्यानंतर अचानक बाहेरून गाडी थांबण्याचा आवाज आला. आमच्या दोघांचं लक्ष खिडकीकडे गेलं. काही क्षणांनी घराच्या बाहेर कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. सायलीने माझा हात घट्ट पकडला. रुद्रा. तिच्या आवाजात भीती होती, पण मी तिला शांत राहण्याचा इशारा केला. पावलं हळूहळू आमच्या घराच्या दाराजवळ येऊन थांबली. बेल वाजली नाही, दार ठोठावलंही नाही. फक्त काही सेकंद शांतता होती. मग दाराखालून एक पांढरं पाकिट आत सरकलं. माझं हृदय जोराने धडधडू लागलं. मी ते पाकिट उचललं. त्यावर फक्त 2 शब्द लिहिले होते, रुद्रासाठी. मी सायलीकडे पाहिलं. तिचा चेहऱ्यावर रक्तच निघून गेलं होतं. मी पाकिट उघडलं आणि आत एक छोटासा कागद होता. त्यावर लिहिलं होतं, तुला वाटतं सायलीची पूर्ण कहाणी तुला माहीत आहे. जर तू चुकीचा आहेस, तिचं एक रहस्य अजूनही तुझ्यापासून लपवलेलं आहे. माझ्या अंगावर काटा आला. मी सायलीकडे पाहिलं. ती माझ्याकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक खोल अपराधीपणा होता. मी शांत आवाजात विचारलं, सायली, या पत्रात काय लिहिलंय? यापेक्षा मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तू माझ्यापासून खरंच काही लपवलं आहेस का? सायलीने काही क्षण डोळे मिटले. तिच्या गालावरून एक अश्रू खाली आला. मग ती माझ्याजवळ आली. माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, हो रुद्रा, मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आहे. पण ती गोष्ट मी सांगितली तर कदाचित तुम्ही माझ्याकडे पूर्वीसारखं कधीच पाहणार नाही. तिचं वाक्य ऐकताच माझ्या मनात 1000 प्रश्न उभे राहिले. पण तिचा हात मी सोडला नाही. उलट तिला जवळ घेत म्हणालो, मी काहीही असो सायली, आधी मला सत्य सांग, कारण तुझ्यावरचं माझं प्रेम सत्यापेक्षा मोठं आहे. सायलीने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, माझ्या पहिल्या नवऱ्याने मला घरातून हाकलून दिलं होतं. पण रुद्रा, त्याआधी माझ्या आयुष्यात असं काही घडलं होतं ज्यामुळे तो माणूस आजही माझ्या मागे लागलेला आहे. त्या क्षणी मला जाणवलं की आपल्या प्रेमकथेचा सर्वात सुंदर अध्याय सुरू झाल्यानंतर आता तिच्या आयुष्यातला सर्वात काळोखा अध्याय आपल्यासमोर उघडणार होता. सायली माझ्यासमोर उभी होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. मी तिचा हात घट्ट धरून शांतपणे म्हणालो, सायली, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण आज मला तुझ्या भूतकाळाचं सत्य जाणून घ्यायचं आहे. काही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही. माझे शब्द ऐकताच तिने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. काही क्षण ती काहीच बोलली नाही. मग ती हळू आवाजात म्हणाली, रुद्रा, माझं लग्न होण्याआधी माझ्या आयुष्यात एक व्यक्ती होती, त्याच्यावर माझं खूप प्रेम होतं. पण लग्नाच्या वेळी माझ्या घरच्यांनी माझं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं. मला वाटलं होतं की लग्नानंतर सगळं विसरून जाईल, पण माझ्या नवऱ्याला माझ्या भूतकाळाबद्दल कळलं आणि त्यानंतर माझं आयुष्य नरक बनलं. मी तिचं बोलणं ऐकलं, शांतपणे ऐकत होतो. ती पुढे म्हणाली, तो मला सतत संशयाच्या नजरेने पाहायचा, माझ्यावर आरोप करायचा आणि एकदा तर त्याने मला मारहाणही केली. मी सगळं सहन केलं, कारण माझ्या मुलीचं काय होईल याची मला भीती वाटायची. पण एका रात्री त्याने मला घराबाहेर काढलं आणि स्पष्ट सांगितलं की मी परत आले तर मला आणि माझ्या मुलीला जिवंत ठेवणार नाही. तिचा आवाज थरथरत होता. मी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. सायली, हे सगळं तुझी चूक नव्हती. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, पण अजून एक गोष्ट आहे रुद्रा. मी शांत झालो. काय? ती म्हणाली, ज्याच्यावर माझं लग्नाआधी प्रेम होतं तो माणूस काही वर्षापूर्वी अचानक गायब झाला. सगळ्यांना वाटलं तो परदेशात गेला, पण काही महिन्यापूर्वी मला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून फक्त एवढंच म्हटलं गेलं होतं, सायली, मला माहीत आहे तू कुठे आहेस. त्यानंतर फोन कट झाला. माझ्या अंगावर काटा आला. मी विचारलं, तुला वाटतं तोच आता आपल्याला पत्र पाठवत आहे? सायलीने मान खाली घातली. मला माहीत नाही रुद्रा, पण त्या आवाजाला मी ओळखलं होतं. कुणाचा आवाज होता? मी विचारलं. सायलीने माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात एक नाव घेतलं. ते नाव ऐकताच माझ्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं, कारण ते नाव मी आधीही ऐकलं होतं. माझ्या ऑफिसमध्ये काही दिवसापूर्वी एका नवीन व्यक्तीची नियुक्ती झाली होती आणि त्याचं नाव अगदी तेच होतं. मी काही क्षण स्तब्ध झालो. सायलीने माझा हात पकडला. काय झालं रुद्रा? मी लगेच काहीच बोललो नाही. माझ्या डोक्यात त्या माणसाचा चेहरा फिरू लागला. ऑफिसमध्ये तो माझ्याशी खूप आपुलकीने वागत होता. अनेकदा तो माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारायचा. त्याला माझ्या घराबद्दलही काही माहिती होती. तेव्हा मला ते साधं कुतूहल वाटत होतं, पण आता प्रत्येक गोष्ट संशयास्पद वाटू लागली होती. मी सायलीला म्हणालो, तू आजपासून एकटी कुठेही जाणार नाहीस आणि मुलीला घेऊन बाहेर पडायचं असेल तर मला सांग. ती माझ्याकडे पाहत राहिली. रुद्रा, तुम्ही घाबरलात का? मी तिच्या डोळ्यात पाहून म्हणालो, तुझ्यासाठी हो, पण घाबरून आपण काही करणार नाही. सत्य शोधणार. त्या रात्री आम्ही दोघांनी घरातील सगळे दारं खिडक्या व्यवस्थित बंद केली. मुलगी शांतपणे झोपली होती. सायली तिच्या जवळ बसून तिच्या केसावरून हात फिरवत होती. मी हॉलमध्ये बसून त्या पत्राकडे पुन्हा पुन्हा पाहत होतो. अचानक माझ्या फोनवर एक मेसेज आला. अनोळखी नंबर होता. मेसेजमध्ये फक्त एक फोटो होता. मी फोटो उघडला आणि माझ्या हातातून फोन जवळजवळ निसटला. तो फोटो आमच्या घराचा होता आणि तो आजचा नव्हता. तो फोटो काही तासांपूर्वीच बाहेरून काढलेला दिसत होता. फोटोखाली एक वाक्य लिहिलं होतं, तू सायलीला माझ्यापासून वाचवू शकणार नाहीस. मी लगेच खिडकीकडे धावलो. बाहेर अंधार होता. रस्त्यावर कुणीच दिसत नव्हतं, पण दूर एका झाडामागे एक काळी गाडी उभी होती. तिच्या काचेतून कोणीतरी आमच्या घराच्या पाहत असल्याचं मला जाणवलं. मी सायलीला काही न सांगता फोन खिशात ठेवला, पण माझ्या चेहऱ्यावरचे पाहून तिला काहीतरी समजलं. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, रुद्रा, तो आला आहे ना?
मी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पुन्हा भीती होती. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, सायली, आजपासून आपण पळणार नाही. तो कोण आहे, त्याला तुझ्याकडून नेमकं काय हवंय आणि माझ्या आयुष्यात तो कसा आला हे आपण शोधून काढणार आहोत. तेवढ्यात बाहेरच्या गाडीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. सायलीने माझा हात घट्ट पकडला. आम्ही दोघेही दाराकडे पाहत उभे राहिलो. काही क्षणांनी बेल वाजली. एकदा, दोनदा आणि तिसऱ्यांदा. घरात शांतता पसरली. मी हळूहळू दाराजवळ गेलो. सायली माझ्या मागे उभी होती. मी दाराच्या छिद्रातून बाहेर पाहिलं आणि समोर उभा असलेला चेहरा पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण दाराबाहेर उभा असलेला माणूस सायलीचा पहिला नवरा नव्हता, तर माझ्या ऑफिसमधला तोच नवीन कर्मचारी होता. त्याने कॅमेऱ्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं आणि मग थेट दारावर हात ठेवला. त्याच क्षणी मला जाणवलं, ही फक्त सायलीच्या भूतकाळाची गोष्ट नव्हती. कोणीतरी माझ्या आयुष्यातील खूप आधीपासून प्रवेश केला होता. मी दाराच्या छिद्रातून बाहेर पाहत होतो आणि समोर उभ्या असलेल्या त्या माणसाकडे पाहून माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता, तो इथे कसा आला? काही क्षणापूर्वीच पर्यंत ऑफिसमध्ये माझ्यासोबत हसून बोलणारा माणूस आता मध्यरात्री माझ्या घराच्या दारात उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती. जणू त्याला माहीत होतं की आम्ही दोघं आत उभे राहून त्याच्याकडे पाहत आहोत. त्याने पुन्हा बेल वाजवली. सायलीने माझा हात घट्ट पकडला आणि हुजबुजत म्हणाली, रुद्रा, दार उघडू नका. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण त्या भीतीपेक्षा मला तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होतं. ओळख? मी हळू आवाजात विचारलं. सायली, तू याला ओळखतेस? ती काहीच बोलली नाहीस. तिच्या डोळ्यातून एक अश्रू खाली आला. मी पुन्हा विचारलं, सायली, खरं सांग, हा कोण आहे? काही क्षणांनी ती म्हणाली, रुद्रा, हा तोच आहे. माझं हृदय धडधडलं. तुझा पहिला नवरा? ती मान हलवत म्हणाली, नाही, माझ्या आयुष्यातला तो माणूस ज्याच्यावर मी लग्नाआधी प्रेम केलं होतं. माझ्या डोक्यात जणू स्फोट झाला. म्हणजे त्याला मी माझ्या ऑफिसमधला नवीन कर्मचारी समजत होतो, तोच सायलीच्या भूतकाळातील व्यक्ती होता. पण मग त्याने माझ्या ऑफिसमध्ये नोकरी का स्वीकारली होती? तो माझ्यापर्यंत कसा पोहोचला होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला सायली कुठे राहते हे कसं कळलं? माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. बाहेरचा माणूस शांतपणे म्हणाला, रुद्रा, मला माहीत आहे तुम्ही दोघं आत आहात. मला फक्त 5 मिनिटं सायलीशी बोलायचं आहे. मी दार उघडलंच नाही. मी म्हणालो, तुला जे काही बोलायचं आहे ते इथूनच बोल. तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, तुम्हाला वाटतं सायलीने तुम्हाला सगळं सत्य सांगितलं? माझ्या अंगावर काटा आला. मी सायलीकडे पाहिलं. ती नजर खाली करून उभी होती. तो पुढे म्हणाला, रुद्रा, तिला विचार, आपल्या मुलीच्या वडिलांचं खरं नाव काय आहे? तिच्या माझ्या हातापायातील शक्तीच निघून गेली सारखी झाली. मी हळूच सायलीकडे वळलो. सायली, तो काय बोलतोय? सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही बोलत नव्हती. बाहेरचा माणूस हलकंसं हसला आणि म्हणाला, तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी जुन्या बसस्थानकाच्या चहाच्या टपरीवर ये. एकटाच ये आणि सायलीच्या काही सांगू नकोस. एवढं बोलून तो मागे वळला. मी खिडकीतून त्याच्याकडे पाहत राहिलो. तो गाडीत बसला आणि काही क्षणात अंधारात गायब झाला. मी दार बंद करून सायलीकडे पाहिलं. घरात पुन्हा शांतता पसरली आणि मुलगी अजूनही झोपलेली होती. पण माझ्या मनात आता एकच प्रश्न होता, ती माझी मुलगी नसली तरी मी तिला माझ्या मुलीसारखं प्रेम केलं होतं. मग तिच्या जन्माचं सत्य माझ्यापासून का लपवलं गेलं? मी सायलीसमोर उभा राहिलो. सायली, मला तुझ्याकडून ही एकच गोष्ट हवी आहे, खरं सत्य. ती माझ्याकडे पाहत राहिली. रुद्रा, मी जे लपवलं ते माझ्या स्वार्थासाठी नव्हतं. मला भीती होती की सत्य कळल्यावर तुम्ही मला आणि माझ्या मुलीला सोडून द्याल. मी तिचा हात धरला. मी तुला सोडणार नाही, पण मला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. ती हळूच खाली बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मग तिने माझ्याकडे पाहून सांगितलं, रुद्रा, ती मुलगी माझ्या पहिल्या नवऱ्याची मुलगी नाही. माझा श्वासच थांबला. मी काही बोलू शकलो नाही. ती पुढे म्हणाली, ती त्याची मुलगी आहे ज्याला तुम्ही आज दाराबाहेर पाहिलं. माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटला. पण त्यानंतर सायलीने जे सांगितलं ते आणखी भयंकर होतं. पण रुद्रा, तो फक्त माझ्या मुलीचा बाप नाही. त्याने माझ्या आयुष्यात एक अशी गोष्ट केली आहे ज्यामुळे मी आजपर्यंत त्याच्यापासून लपून जगत होते. मी तिच्याजवळ बसलो. काय केलं त्याने? सायलीने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, त्याने मला सोडलं नव्हतं रुद्रा. मीच त्याच्यापासून पळून गेले होते. मी तिच्याकडे स्तब्ध होऊन पाहत राहिलो. पण का? ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, कारण मला एक दिवस त्याच्या बॅगेत काही कागद सापडले होते. त्या कागदावर अनेक लोकांची नावं होती आणि त्यात तुमचं नावही होतं. माझ्या अंगावर शहारा आला. माझं नाव? ती मान हलवत म्हणाली, हो रुद्रा, आणि म्हणूनच तो तुमच्या ऑफिसमध्ये नोकरीला आला. त्या क्षणी मला सगळं वेगळ्या नजरेने दिसू लागलं. माझी आणि सायलीची भेट कदाचित योगायोग नव्हती. तिचं माझ्या आयुष्यात येणं आणि त्याचं माझ्या ऑफिसमध्ये येणं आणि आता हे रहस्यमय पत्र, सगळ्या घटनांची एक अदृश्य साखळी तयार होत होती. मी सायलीचा हात धरला आणि म्हणालो, उद्या मी त्याला भेटणार. सायलीने घाबरून माझा हात घट्ट पकडला. नाही रुद्रा, तुम्ही एकटे जाऊ नका, कारण मला आता खात्री झाली आहे त्याला माझी मुलगी नको आहे. त्याला काहीतरी दुसरंच हवं आहे. मी विचारलं, काय? सायलीने माझ्याकडे पाहिलं आणि कुजबुजली. तुमच्याकडे असलेली एक वस्तू. मी चकित होऊन विचारलं, माझ्याकडे? ती म्हणाली, हो, तुमच्या आईने तुम्हाला लहानपणी दिलेली ती जुनी लोखंडी पेटी. तीच. माझ्या अंगावर काटा आला, कारण ती पेटी मी अनेक वर्षापासून उघडलीच नव्हती आणि त्या पेटीची चावी फक्त माझ्या आईकडे होती. त्या क्षणी माझ्या मनात एक नवीन प्रश्न उभा राहिला. माझ्या आईला सगळ्या गोष्टींची आधीपासून माहिती होती का?
मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.